Hello students, today we are going to solve first problem on final accounts. Please be attentive and be careful while solving the problem. So yesterday I have explained all steps related to solving final accounts problem. First step, read the problem. So I am going to read problem for you all. Let us see. Kranti and Sumangala, काय म्हटलं सांगा लवकर. Kranti and Sumangala are the partners sharing profits and losses in the capital ratio. This is one of the important point, that profit sharing ratio equal असू शकतो, specified असू शकतो, किंवा तो capital ratio सुद्धा असू शकतो. याचा अर्थ partners are going to share profits in their capital contribution रेशो. बरोबर आहे. तर आपल्याला इकडं कॅपिटल रेशो काढावा लागणार आहे. नाव पहिला आयटम हे सांगा लवकर काय आहे. स्टॉक. पुढे काय म्हणते थांबा. फ्रॉम द ट्रायल बॅलन्स गिवन बिलो अँड ऍडजस्टमेंट्स यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. They have given us ट्रायल बॅलन्स as on 31st March 2019. मी या डेटला मार्क करतो बाळांनो. 31st March 2019 इज द इयर एंड, म्हणजेच हे वर्ष सुरू कधी झालं असेल 1st April 2018. सो अकाउंटिंग इयर इज 18 and 19. पुढे लेट अस मूव फॉरवर्ड. काय म्हणते बघा लवकर. स्टॉक कुठे जाईल सांगा लवकर. स्टॉकचं पोस्टिंग कुठे होणार आहे. ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. कुठे जाईल स्टॉक बाळांनो. ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. त्याच्यानंतर परचेसेस अगेन ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. सन्ड्री डेटर्स हे कुठे जातील सांगा लवकर. बॅलन्स शीट ॲसेट साइड. सो आय विल राइट हियर बॅलन्स शीट ॲसेट साइड. thereafter बिल्स रिसिवेबल कुठे जाणार आहे सांगा लवकर. बॅलन्स शीट ॲसेट साइड. वेजेस trading account debit side. Thereafter investment, they will go to balance sheet asset side. Thereafter postage आपला indirect expenditure है. So P&L account debit side. Insurance, once again P&L account debit side. Plant and machinery बाळांनो, it will go to balance sheet asset side. Salaries will go to P&L account debit side. Prepaid rent balance sheet asset side. Bad debts they are given in the trial balance. आपण याला ओल्ड म्हणूयात. आणि ओल्ड असलं की ते फॉर्म्युलात जातं. ओल्ड असलं की ते फॉर्म्युलामध्ये जातं. फर्निचर बॅलन्स शीट ॲसेट साइड. कॅश इन हँड विल गो टू बॅलन्स शीट ॲसेट साइड. सेल्स रिटर्न आन्सर वुड बी लेस फ्रॉम सेल्स रिटर्न कुठे जाणार बाळांनो. लेस फ्रॉम सेल्स मध्ये जाणार आहे ते. नाउ लेट अस मूव टुवर्ड्स क्रेडिट साइड. फर्स्ट आइटम इज कॅपिटल. कॅपिटल कुठे जाणार आहे. सीसी. पहिल्याचं कॅपिटल आहे 1,20,000. दुसऱ्याचं आहे 40,000. वी नीड टू फाइंड आउट कॅपिटल रेशो. कसा येतो बघा लवकर. पहिलेचं नाव आहे क्रांती. दुसऱ्याचं नाव आहे सुमंगला. क्रांती इज 1,20,000. सुमंगला 40,000. 0 काढायचे. 3 गेले. पुन्हा एक गेला. सो रिमेनिंग इज 12:4. काय सांगा लवकर. 4 एके 4. 4 त्रिक 12. त्याला आपण कॅपिटल रेशो म्हणूयात.
त्याला आपण कॅपिटल रेशो असं म्हणूयात, दॅट इज 3:1. बरोबर आहे. सो वी हॅव गॉन थ्रू ट्रायल बॅलन्स. बरोबर आहे. लेट अस स्टार्ट विथ द क्रेडिट साइड. कॅपिटल कुठे जाणार आहे? कॅपिटल अकाउंट क्रेडिट साइड. सेल्स कुठे जातील बाळांनो? ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड. देअर आफ्टर सन्ड्री क्रेडिटर्स. काय आयटम आहे सांगा लवकर पटकन मला? सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स कुठे जातील सांगा लवकर? बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. सन्ड्री क्रेडिटर्स विल गो टू बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. बिल्स पेबल विल गो टू बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. नाउ नेक्स्ट वन कमिशन. हा आयटम एवढाच आहे. कमिशन कुठे जातील? कमिशन P&L अकाउंट क्रेडिट साइड. अँड लास्ट वन इज रिटर्न. इट इज परचेस रिटर्न. रिटर्नला क्रेडिट बॅलन्स असला की तो परचेस रिटर्न असतो. बरोबर आहे. सो आन्सर वुड बी लेस फ्रॉम परचेसेस. मला इकडे सेल्सला स्टार करावं लागेल बाळांनो. आय नीड टू मेक स्टार टू परचेस. ज्याला ऍडजस्टमेंट असेल किंवा ज्याला काहीतरी ऍड लेस करायचंय त्याला स्टार करावं लागेल आपल्याला. इज इट राईट? सो ट्रायल बॅलन्स इज ओव्हर. मी आता ऍडजस्टमेंट मध्ये जातोय. माझी पहिली ऍडजस्टमेंट आहे. क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट प्राइस 28,000 अँड मार्केट प्राइस 32,000. कोणती घ्यायची आहे? विच एव्हर इज लेस कॉस्ट प्राइस और मार्केट प्राइस, विच एव्हर लेस इज टेकन. सो 28,000 घ्यायचे, 32,000 घ्यायचे नाही आहेत. 32,000 घ्यायचे नाही आहेत बाळांनो. इज इट राईट और इज इट करेक्ट? नाव याचं उत्तर काय येणार सांगा लवकर? शिकवलं होतं तुम्हाला मी. इट इज TCA. TCA म्हणजे काय सांगा लवकर? ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड अँड बॅलन्स शीट ॲसेट साइड. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड अँड बॅलन्स शीट ॲसेट साइड बाळांनो. नेक्स्ट वन इन्शुरन्स इज पेड टिल 30 जून 2019. पहिल्यांदा पेड अप टू 30 जून म्हणले. सो व्हॉट इज द डेट ऑफ ट्रायल बॅलन्स? व्हॉट इज द डेट ऑफ ट्रायल बॅलन्स? नीट लक्ष द्या. ट्रायल बॅलन्सची डेट आहे बाळांनो 31 मार्च 2019. आणि ही डेट काय सांगा लवकर? 30 जून 2019. बरोबर आहे. सो वी नीड टू कॅल्क्युलेट द पीरियड. कुठपासून कुठपर्यंत मोजायचं आहे? मार्च पासून जून पर्यंत मोजायचं आहे. कुठपासून कुठपर्यंत मोजणार आहे? आय एम गोइंग टू कॅल्क्युलेट फ्रॉम मार्च 31 मार्च टू 30 जून. हा जो पीरियड आहे 31 मार्च मीन्स मार्च इज ओव्हर. एप्रिल, मे अँड जून 3 months. इकडे लिहितो मग आता. इट मीन्स इन्शुरन्स इज prepared for 3 months. It means insurance is prepaid for 3 months. कॅल्क्युलेशन करतोय. इन्शुरन्सची अमाऊंट बघा किती आहे प्रॉब्लेम मध्ये? 7,500. पहिल्यांदा इन्शुरन्सला स्टार करायचं आहे. बरोबर आहे. सो 7,500 डिवाइडेड बाय 3 करावं लागणार आहे. It is into 3 divided by 12. डिवायडेड बाय काय येणार सांगा लवकर? 12. वर्षात महिने किती असतात? 12. इन्शुरन्स इज पेड फॉर 12 months, therefore 12. बट इट इज प्रीपेड फॉर 3 months, therefore 3. सो 3/12. कसं कॅल्क्युलेशन येईल तर सांगा लवकर? 3 1 जा 3, 3 4 जा 12. बरोबर आहे. म्हणजे 7,500 ला
मला 4 भागायचे. इज इट करेक्ट? कसं येणार आहे सांगा लवकर. 4 एके 4. बरोबर आहे. देर आफ्टर 4 एके 4, 4 8 32, 4 7 28, 2 शून्याला 4 पंचे 20. सो युअर अमाऊंट इज 1875. म्हणजे याचं जे आन्सर येते किती येते सांगा लवकर. 1875. काय करायला लागणार आहे? लेस फ्रॉम इन्शुरन्स. बोलो लवकर. लेस फ्रॉम इन्शुरन्स. सेकंड इफेक्ट. बॅलन्स शीट ॲसेट साइड. बरोबर आहे. इन्शुरन्सला स्टार केलेलं आहे आपण. वी हॅव यू फॉलोड द ॲडजस्टमेंट. सगळ्यांना ॲडजस्टमेंट समजली असेल असं मला वाटतंय. नाव नेक्स्ट, आउटस्टँडिंग सॅलरीज अँड वेजेस. आउटस्टँडिंग सॅलरीज अँड वेजेस. यू नो इफेक्ट्स ऑफ द ॲडजस्टमेंट. यू मस्ट नो दिस ॲडजस्टमेंट. ॲड इन एक्सपेन्सेस. सेकंड इफेक्ट. बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. वेजेसला स्टार करूयात, सॅलरीजला स्टार करूयात. वेजेस, देर आफ्टर सॅलरीज. सी, ज्या पण आयटमला स्टार असणार आहे तो आपण इनर कॉलम मध्ये लिहिणार आहोत. देर आर 2 कॉलम्स, इनर अँड आउटर. सो वी आर गोइंग टू राईट स्टार आयटम इन टू इनर कॉलम. पुढे नेक्स्ट, बुक व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरी इज टू बी रिड्यूस टू 13,000. तुम्ही जर प्लांट अँड मशिनरी नावाचा आयटम पाहिला 15,000 आहे. स्टार करूयात त्याला पहिल्यांदा कारण त्याला ॲडजस्टमेंट आहे. हिअर व्हॅल्यू इज 15,000. हिअर व्हॅल्यू इज 15,000. इज इट राईट? अँड इन द ॲडजस्टमेंट दे हॅव गिवन 13,000. याचा अर्थ काय? इट मीन्स plant and machinery is revalued at 13,000. Plant and machinery is revalued at 13,000. कळतं का मी काय बोलतोय? Now try to understand. 15 चं 13 झालं. It means what? Value is reduced. And how much it is reduced? So reduced by किती सांगा लवकर? 2,000. That is called as depreciation. That is called as depreciation. आणि मग 2000 ला 2 उत्तर. लेस फ्रॉम प्लांट अँड मशिनरी. अँड सेकंड, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. पुढे बरोबर आहे. पुढे डेप्रिशिएट फर्निचर बाय 5%. अगेन आन्सर इज सेम. लेस फ्रॉम फर्निचर. पी एंड एल अकाउंट डेबिट साइड. फर्निचरला स्टार करूयात. फर्निचरला स्टार करूयात बाळांनो. देर आफ्टर प्रोव्हाइड फॉर फर्दर बॅड डेट्स. मी याला न्यू बॅड डेट्स म्हणणार आहे. मी याला न्यू बॅड डेट्स म्हणणार आहे. उत्तर कसं येणार आहे? लेस फ्रॉम डेटर्स. फॉर्म्युला मी डेटर्सला स्टार करणार आहे बाळांनो. अँड नाउ लेट अस स्टार्ट विथ द लास्ट ॲडजस्टमेंट. Last adjustment, goods of rupees 3,000 distributed as free sample. कुठे जातील सांगा लवकर. ते शिकवले तुम्हाला मी. TC, PD, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड, P&L अकाउंट डेबिट साइड. सो
दिस इज द आन्सर्स. प्लीज डोळ्यात मन भरून बघून घ्या सगळे आन्सर्स. एकदा प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात झाल्यावरती तुम्हाला माइट बी थोडंसं कळलं पाहिजे. एकदा सगळी उत्तरं चेक करून घ्या. फार सोपं आहे. स्टॉक ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड, परचेसेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड स्टार आहे, याचा अर्थ इनर कॉलम मध्ये लिहावं लागणार आहे. सन्ड्री डेटर्स ऍसेट साइड स्टार आहे, याचा अर्थ इनर कॉलम मध्ये लिहायचा आहे. बिल्स रिसिवेबल ऍसेट साइड, वेजेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड, इन्व्हेस्टमेंट बॅलन्स शीट ऍसेट साइड, देन आफ्टर पोस्टेज पी एंड एल अकाउंट डेबिट साइड, इन्शुरन्स प्लांट सॅलरीज तिघांना स्टार आले. तिन्ही आयटम इनर कॉलम मध्ये लिहायचे. प्रीपेड रेंट बॅलन्स शीट ऍसेट साइड, बॅड डेट्स ओल्ड फॉर्म्युला हा बॅलन्स शीटच्या खाली जाणार आहे. फर्निचर ऍसेट साइड, कॅश इन हँड ऍसेट साइड, सेल्स रिटर्न लेस फ्रॉम सेल्स, कॅपिटल अकाउंट क्रेडिट साइड, सेल्स ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड, क्रेडिटर्स बॅलन्स शीट लायबिलिटी साइड, कमिशन पी एंड एल अकाउंट क्रेडिट साइड, रिटर्न्स लेस फ्रॉम सेल्स, सेल्सला स्टार केलाय, इनर कॉलम मध्ये लिहावा लागणार आहे. कॅपिटल रेशो काढलाय. कोण होतं? क्रांती आणि सुमंगला. क्रांती 1,20,000, सुमंगला 40,000, 41 चा 40, 43 चा 120. सो इट इज 3:1 रेशिओ. कसा काढलाय मी दाखवलाय. ऍडजस्टमेंट नंबर 1, क्लोजिंग स्टॉक, कॉस्ट प्राइस और मार्केट प्राइस विच एवर लेस इज टेकन. So here 28,000 is the lesser amount, so it is to be taken. Insurance is paid up to 30 June 2019. मी दोन रेषा जोडल्यात, तुम्ही पाहिल्या होत्या कोणत्या लाईन्स मी जोडल्यात. ट्रायल बॅलन्सची तारीख आणि पेड केल्यापर्यंतची तारीख. अँड देन वी हॅव काउंटेड द मंथ्स फ्रॉम 31 मार्च टू 30 जून. मार्च गेला म्हणजे एप्रिल, मे आणि जून 3 महिने राहिले, बरोबर आहे. तर या 3 महिन्याचं आपल्याला प्रीपेड पोर्शन काढायचा होता. अमाउंट ऑफ इन्शुरन्स पेड इज 7,500 इंटू 3/12. आन्सर इज 1875 लेस फ्रॉम इन्शुरन्स अँड बॅलन्स शीट ऍसेट साइड ॲज देर इज स्टार इनर कॉलम. पुढे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, वेजेस आणि सॅलरीज स्टार आहेत, इनर कॉलमला घ्यायचे. ऍड आणि बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. बुक व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरी इज टू बी रिड्यूस्ड ॲट 13,000. ऍक्च्युअल व्हॅल्यू 15,000, व्हॅल्यूड ॲट 13,000 म्हणजे डिक्रीज बाय 2,000. दॅट इज कॉल्ड ॲज डेप्रिसिएशन. Depreciate furniture by 5%. It is our loss less from asset P and L account debit side. Next, provide further bad debts. याला आपण न्यू RDD असं म्हणलेलं आहे. हो, याला आपण प्रोव्हाइड फर्दर बॅड डेट्स, सॉरी न्यू बॅड डेट्स म्हणलेलं आहे. लेस फ्रॉम डेटर्स फॉर्म्युला, डेटर्सला स्टार केलाय म्हणजे इनर कॉलम मध्ये येणार आहे. गुड्स ऑफ रुपीज 3,000 डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड P and L account डेबिट साइड. सो अनालिसिस इज रेडी. नाउ वी आर गोइंग टू सॉल्व प्रॉब्लेम. बाळांनो, तुम्हाला मी शीट प्रोव्हाइड केलेली आहे. शक्य असलं जर तुम्ही त्याचं झेरॉक्स केलं तर मी शिकवत असलेला प्रॉब्लेम तुम्हाला जास्त चांगला कळणार आहे, बरोबर आहे का. सो आय रिक्वेस्ट यू ऑल, क्वेश्चन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. लक्ष द्या. आता लेट अस स्टार्ट विथ मी एक एकच आयटम कव्हर करणार आहे, त्यामुळे तुम्हाला नक्की कळेल मी काय करतोय. थोडंसं त्रासदायक आहेच आहे, परंतु तरी सुद्धा पण बघूयात. सो हियर वी आर रेडी विथ ट्रेडिंग अँड P&L अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. March 2019 सगळ्यांनी लिहायला पाहिजे असं. डेबिट क्रेडिट ऑलरेडी लिहिलेलं आहे इन द बुक्स ऑफ. कोणी सांगा लवकर. क्रांती अँड सुमंगला. क्रांती अँड सुमंगला ट्रेडिंग P&L अकाउंट करतोय. इयर एंडेड 31 मार्च 2019. हे आपलं ट्रेडिंग आहे. खालच्या बाजूला P&L आहे बघा. शेजारी छान असं कॅपिटल अकाउंट आता आलंय का कॅपिटल अकाउंट, बरोबर आहे. मग इथं लिहिणारे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. रेशो काय शोधून काढला सांगा लवकर. आपला काय रेशो काढला होता? 40 1 40 4 12. सो 3:1 इज द प्रॉफिट शेअरिंग रेशो, त्यालाच आपण म्हणणार आहोत
कॅपिटल रेशो म्हणणार आहोत त्याला. इज इट करेक्ट? नाव पहिल्या पार्टनरचं नाव लिहायचं आहे क्रांती. दुसरं कोण आहे? सुमंगला, सुमन मंगला. क्रांती, सुमंगला. होप सो तुम्हाला दिसत असेल. इकडे पुन्हा एकदा इन द बुक्स ऑफ सुमंगला. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019. इज इट करेक्ट? नाउ लेट अस ट्राय सॉल्विंग प्रॉब्लेम. आता मी तुम्हाला दिसणार नाही आहे, मी लिहिणार आहे, कारण बरोबर आहे सगळं तुम्हाला दिसतंय. बॅलन्स शीट दिसतंय, ट्रेडिंग अकाउंट दिसतंय, बरोबर आहे का? लेट अस स्टार्ट. काय पहिला आयटम? वन बाय वन. पहिला आयटम काय बघा लवकर. आता फर्स्ट आयटम इज स्टॉक. कुठं जाईल तो? ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. 2 ओपनिंग स्टॉक. 2 काय बाळांनो? 2 ओपनिंग स्टॉक. किती येणार आहे ओपनिंग स्टॉक? 32,500. 32,500 इज द ओपनिंग स्टॉक. बरोबर आहे. पुढे आता पुढे जाऊयात. पुढचा आयटम बघा काय लवकर. वन बाय वन एक एक आयटम वाचत गेलो की बरोबर कळणार आहे काय आहे. बरोबर आहे. थोडंसं जरा डिस्टर्बन्स येतोय, 1 मिनिट फक्त. सो ओपनिंग स्टॉक 32,500. सेकंड आयटम परचेसेस. लगेच खाली लिहिणार आहे ओपनिंग स्टॉकच्या खाली 2 परचेसेस. बाळांनो त्याला स्टार आहे, इनर कॉलम मध्ये लिहायचं आहे 40,000. एक ओळ रिकामी सोडायची आहे. देअर आफ्टर नेक्स्ट आयटम सन्ड्री डेटर्स. ॲसेट साईडला जाणार आहे. मग आता मी बॅलन्स शीटमध्ये जाईल. दिस इज द बॅलन्स शीट. फर्स्ट लाईन सन्ड्री डेटर्स. बाळांनो त्याला स्टार आहे. सन्ड्री डेटर्स किती अमाऊंट आहे? 1 लाख. स्टार आहे त्यामुळं एक ओळ सोडावी लागेल. देअर आफ्टर सन्ड्री डेटर्स काय बघा पुढचा आयटम? बिल्स रिसिवेबल. अगेन ॲसेट साइड. बिल्स रिसिवेबल आउटर कॉलम 8,500. 8,500. thereafter wages ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. नीट लक्ष द्या बाळांनो. वेजेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड 2 वेजेस. 3,000 इनर कॉलम. स्टार आहे त्याला. एक ओळ रिकामी सोडायची. देअर आफ्टर इन्व्हेस्टमेंट. बॅलन्स शीट ॲसेट साइड. इन्व्हेस्टमेंट.
इन्व्हेस्टमेंट ॲसेट साईड 32,000 पोस्टेज 2,700 पोस्टेज. कुठे जाणार आहे सांगा लवकर आयटम. P&L अकाउंट डेबिट साईड, P&L अकाउंट डेबिट साईड 2 पोस्टेज किती अमाऊंट आहे बघा लवकर. 2,700 आउटर कॉलम 2,700. पुढचा आयटम आहे इन्शुरन्स 7,500 P&L अकाउंट डेबिट साईड. एक ओळ सोडायची आहे. मी मुद्दामून 2 ओळी सोडल्यात बाळांनो, तुम्ही एक ओळ सोडायची आहे. प्लांट अँड मशिनरी ॲसेट साईड 15,000. परत बॅलन्स शीटमध्ये जायचं आहे, ॲसेट साईड 15,000. एक ओळ रिकामी सोडायची आहे. नेक्स्ट सॅलरीज P&L अकाउंट डेबिट साईड, P&L अकाउंट डेबिट साईड 2 सॅलरीज 4850 स्टार आहे त्याला सुद्धा. एक ओळ सोडायची आहे. पुढे नेक्स्ट प्रीपेड रेंट अगेन ॲसेट साईडला जायचं आहे, तिथे लिहायचं आहे प्रीपेड रेंट ₹2,000 रुपीज. नेक्स्ट आयटम आहे बॅड डेट्स. हे ओल्ड बॅड डेट्स आहेत, फॉर्म्युलामध्ये जाणार आहेत बाळांनो. सो आय विल राईट हिअर ओल्ड बॅड डेट्स 500. पुढचं मला काही माहिती नाही आहे आत्ता. फर्निचर बॅलन्स शीट ॲसेट साईड 12,500. फर्निचरला सुद्धा प्रॉब्लेममध्ये स्टार आहे, बाळांनो, नीट लक्ष द्या. फर्निचरला एक स्टार आहे, त्यामुळं एक ओळ सोडावी लागेल. फर्निचर किती अमाऊंट आहे बघा लवकर. 12,500 इनर कॉलम. पुढे नेक्स्ट कॅश इन हँड अगेन ॲसेट साईड. कॅश इन हँड ॲसेट साईड 3,775. पुढे सेल्स रिटर्न, सेल्समधून लेस करायचे बाळांनो. ट्रेडिंग अकाउंटमध्ये जावं लागेल. दिस इज युअर ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. बाय सेल्स आपल्याला माहिती नाही आहेत, मायनस सेल्स रिटर्न किती बघा लवकर 1,500. सेल्स रिटर्न 1,500. त्याच्यानंतर लेट अस स्टार्ट विथ नेक्स्ट आयटम कॅपिटल. आता कॅपिटल अकाउंटमध्ये जावं लागेल तुम्हाला. क्रेडिट साईड बाय बॅलन्स ब्रॉट डाउन 1,20,000 and 40,000. thereafter सेल्स 60,000. सेल्सची अमाऊंट आली आहे ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. सबस्ट्रॅक्शन करायची आहे. 0 0 10तून 5 गेले, 5 राहिले.
हातचा आला 1, 10तून 2 गेल्यावरती 8 राहतील. हातचा आला 1, 6तून 1 गेल्यावरती किती राहणार आहेत? 5. 58,500. 58,500 इज द आन्सर. होप सो तुम्हाला दिसतंय. नेक्स्ट, सन्ड्री क्रेडिटर्स 30,000 लायबिलिटीला घ्यायचं आहे. 5व्या लाईनवरती घ्यायचं किंवा 7व्या लाईनवरती घ्यायचं ऑल द टाइम. सन्ड्री क्रेडिटर्स 30,000. लगेच त्याच्या खाली बिल्स पेएबल. बिल्स पेएबल 15,000. पुढे कमिशन P&L अकाउंट क्रेडिट साइड. नीट लक्ष द्या बाळांनो, मी कसं बनवतोय. 4थ्या लाईनवरती लिहायचंय बाय कमिशन 325. नेक्स्ट, परचेस रिटर्न परचेस मधून लेस करायचंय. परचेस रिटर्न परचेस मधून लेस करायचंय. मायनस परचेस रिटर्न अमाउंट इज 1,000. चाळीस मधून 1 गेल्यावर किती राहतील? 39,000. किती राहतील? 39,000. सो माय ट्रायल बॅलन्स पोस्टिंग इज ओव्हर. नाउ आय एम गोइंग टू मेक ॲडजस्टमेंट्स. आता मी ॲडजस्टमेंट्स करणार आहे. माझी पहिली ॲडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक. पहिली ॲडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक शेवटून, ट्रेडिंगच्या शेवटून 4थ्या लाईनवरती करायची आहे. बाय क्लोजिंग स्टॉक अमाउंट इज 28,000. सेकंड इफेक्ट द्यायचा आहे मला. बॅलन्स शीट ॲसेट साइड. बॅलन्स शीट ॲसेट साइड. स्टॉक इन ट्रेड 28,000. So first adjustment is over. Now second adjustment. Insurance is paid up to 30 June 2019. प्रीपेड पोर्शन आहे इथं. इन्शुरन्स मधून मायनस करायचं आहे. लिहितो इकडं मायनस. प्रीपेड इन्शुरन्स फॉर 3 months. Prepaid insurance for 3 months. 1875 ऑलरेडी वर्किंग मागाशी दाखवलं होतं. आता सबस्ट्रॅक्शन करायची आहे. 10तून 5 गेल्यावर 5 राहतील. हातचा आला 1, 8, 10तून 8 गेले 2 राहतील. 15तून 9 गेल्यावरती 6 राहतील. बरोबर आहे. हातचा 1 आलाय. 7तून 2 गेल्यावर 5 राहतील. सो युअर आन्सर वुड बी 5625. होप सो तुम्हाला समजत असेल. पुढे नेक्स्ट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. सॉरी, याचा सेकंड इफेक्ट मला द्यावा लागेल. ॲसेट साइड. प्रीपेड इन्शुरन्स. प्रीपेड इन्शुरन्स 1875. पुढे नेक्स्ट काय? पुढे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस 800, सॅलरी 700. जायचे ट्रेडिंग अकाउंटमध्ये. वेजेसमध्ये लिहायचे प्लस आउटस्टँडिंग वेजेस. किती आहेत बघा लवकर आउटस्टँडिंग वेजेस त्या? 800 रुपीज.
So outer column 3,800. Salaries, outstanding salaries amount would be 700. 0 5 5 5 it is 555 बरोबर आहे का. आता याचे सेकंड इफेक्ट द्यायचे आहेत आपल्याला. कुठं देणार? बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. दिस इज युअर लायबिलिटी साईड. नीट बघा. मग इकडे लिहिणार आहे आउटस्टँडिंग. पहिलं आहे ते वेजेस. अमाऊंट इज 800. नेक्स्ट आउटस्टँडिंग सॅलरीज 700. हॅव यू फॉलोड ऑल ऑफ यू? बरोबर आहे. आत्ताच्या प्रॉब्लेममध्ये मी आले तसे आयटम पोस्ट केलेत. पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला एक छोटासा सिक्वेन्स सांगणार आहे बॅलन्स शीट लिहिण्याचा. बरोबर आहे. पण आत्ता मात्र मी आहे तसा आयटम पोस्ट केलाय कारण तुम्हाला कळलं पाहिजे हाऊ टू सॉल्व. पुढे बुक व्हॅल्यू ऑफ प्लांट अँड मशिनरी इज रिड्यूस्ड टू 13,000. प्लांट अँड मशिनरी किती? 15,000 मायनस reduced 2,000. बाहेर किती आलंय? 13,000. बाहेर किती आलंय बाळांनो? 13,000. देअर आफ्टर फर्निचर वरती काढायचं आता डेप्रिसिएशन मायनस डेप्रिसिएशन बाय ॲट 5%. याला सुद्धा डेप्रिसिएशन म्हटलं तरी चालेल. 5% किती येणार? 12,500च्या 10% काढा. 12,500च्या 10% इज 1250. डिवायडेड बाय 2. 12 4 6 आले. 50 4 25 आले. सो आन्सर वुड बी 625. मायनस करायचे किती येईल? 10तून 5 गेल्यावरती 5 राहतील. हातचाला 1. 10तून 3 गेल्यावरती 7 राहतील. हातचाला 1. 7. 15तून 7 गेले 8. हॅव फॉलोड ऑल ऑफ यू? हातचा 1 आलाय. 2तून 1 गेल्यावर 1 राहील. 1 तासच राहील. 11,875. 11,875. सो दिस इज डेप्रिसिएशन विच इज अवर लॉस. हेन्स P&L अकाउंट डेबिट साईड. नीट लक्ष द्या बाळांनो. खूप ऑनेस्टली प्रॉब्लेम सोडवायचा प्रयत्न करतोय. टू डेप्रिसिएशन त्याच्यामध्ये पहिल्यांदा येणार आहे ते म्हणजे प्लांट अँड मशिनरी. $2,000. फर्निचर किती आहे? फर्निचर 625. टोटल 2,000. 625. 2,625 इज द टोटल. प्रोव्हाइड फर्दर बॅड डेट्स. बाळांनो याला न्यू बॅड डेट्स असं म्हणायचंय. बॅलन्स शीटमध्ये जावं लागेल. इकडे लिहिणार मायनस न्यू बॅड डेट्स किती अमाऊंट आहे? 800. बाहेर येणार आहे आता 0 0 2 9. बरोबर आहे. पुन्हा एकदा 9. 99,200. इट इज न्यू बॅड डेट्स. फॉर्म्युला किती अमाऊंट आहे ती? 800. याला नील
हे पण नील. आंसर वुड बी 1300. पॉझिटिव्ह और निगेटिव्ह? येस, इट इज पॉझिटिव्ह. लॉस झालाय. पी एंड एल अकाउंट डेबिट साइड. पी एंड एल अकाउंटच्या डेबिट साइडला जाऊयात. 2 आरडीडी, note and amount is 1300. Thereafter goods of rupees 3000 distributed as free sample. Trading account credit side, trading account credit side, P&L account debit side. I will write buy goods distributed as free sample 3000. Free sample rupees 3000. Second effect, P&L account debit side 2 advertisement bracket मध्ये free samples 3000. हॅव यू फॉलोड? बाळांनो सगळं पोस्टिंग झालेलं आहे. मन भरून बघून घ्या एकदा, पुन्हा एकदा दाखवतो. जस्ट लाईक ॲज बोर्ड इन आवर क्लास. Is it correct? Now we want to tally this. See how am I? खूप सोपं आहे, खूप इझी आहे. प्रामाणिकपणे करा, गोष्टी तुमच्यासाठीच घडतील. पेन्सिल घ्यायची आहे, टोटल घ्यायला सुरुवात करायची आहे. फर्स्ट टोटल पेन्सिल, फर्स्ट टोटल बाय पेन्सिल. कम ऑन. 0 0 आला, पुन्हा एकदा 0 आला. नेक्स्ट 5 पुढे 8 आणि 2 10 आणि 1 11. 11 आणि 8 19. 19 काय येणार आहे? 9 19. कॅरी फॉरवर्ड 1. 2 + 1 3. 3 + 5 8. So total is 89,500. Total is 89,500. Credit total. Now take the debit total. 0 0 13 carry 1 4 13 15 हातचा 1 3 3 6 7 75,300. I will check total again. 0 0 0 0 0 0 8 आणि 5 13 3 हातचाला 1 3 आणि 1 4 4 आणि 9 13 13 आणि 2 15 15 5 हातचाला 1 3 आणि 3 6 आणि 1 7 75,300. सो सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. $75,300 सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. 0 0 2 9तून 5 गेले 4 8तून 7 गेले किती राहतील 1. सो आन्सर इज 14,200. दिस इज द ग्रॉस प्रॉफिट. व्हाय? Credit total is greater. It means gross profit, credit balance, difference on debit side. टॅली करायचं आहे. बघा कसं करतोय. ग्रेटर टोटल दोन्ही बाजूला येणार आहे. आता पेन घ्यावा लागेल. $89,500 डिफरन्स किती येतोय? 14,200 टू ग्रॉस प्रॉफिट
carried down, transferred to profit and loss account. It's ready. Now profit and loss account credit side. फर्स्ट लाईन वरती लिहायचंय बाय. ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. कोणत्या अकाउंट मधून आणलाय? ट्रेडिंग अकाउंट. $14,200 टोटल. So 5, 2, 5, 14, 525 क्रेडिट टोटल आहे. नाउ वी नीड टू टेक डेबिट टोटल. सी हाऊ वी कॅन. काय आले बघा? 0 0 0 5 आणि 5 10 0. हातचा आला 1 1 आणि 2 3 3 आणि 5 8 8 आणि 2 10 10 0. हातचा आला 1 3 आणि 1 4 6 आणि 4 10 10 आणि 5 15 15 आणि 6 21 21 आणि 7 28 8. हातचे आले 2 3 आणि 2 5 आणि 1 6 आणि 2 8 आणि 5 13 13 आणि 5 18 18 आणि 2 20. टोटल इज 20,800. इज इट करेक्ट? येस. 14,525 मायनस करायचे. 14,525 मायनस करायचे बाळांनो. सी हाऊ. 10तून 5 गेले 5 राहिले. हातचा आला 1. 10तून 3 गेले 7 राहिले. हातचा आला 1. 8तून 6 गेले 2. 10तून 4 गेले 6. हातचा आला 1 0. 6275 is the answer, but here mind it well, it is our loss. Why? Debit total is more than credit total. Difference on credit side, which is net loss. So see here, tally करतोय. नीट फोकस करा. $20,800 क्रेडिटला आन्सर येणार आहे. बाय नेट लॉस कॅरीड डाऊन ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट इन थ्री 3:1 कॅपिटल रेशो. पहिल्याचं नाव काय? क्रांती. दुसरं सुमंगला. बरोबर आहे. लक्ष द्या. 6275 इथं लिहितो. डिवायडेड बाय 6275. बरोबर आहे का? काय बोललो? 6275 डिवायडेड बाय रेशो काय सांगा लवकर तुमचा? रेशो काय आहे? 3:1 म्हणजे किती? 4 म्हणजे किती? 4. आता 4नी भागायचे. बरोबर आहे. कसं येते नीट बघा. 4 एके 4 2 राहिले 22 4 पंचे 20 2 राहिले वरतून 7 आले 4 7 28 4 7 24 सो 4 6 जा 24 3 वरतून 5 येणार आहे. वरतून किती येणार आहे? 5
4 8 32, किती राहिलं 0 3, 3 ला भाग जाईल का नाही, मग काय येणार पॉईंट डेसिमल, 4 7 28, 2 0 4 5 20, आन्सर इज 0. हॅव यू फॉलोड? किती आले बघा लवकर, 1568.75. मग इकडे लिहिणार आता 1568.75 इंटू 3 करावं लागणार आहे मला आता, इंटू 3, 3 5 15, 5 हातचाला 1, 3 7 28, सॉरी 3 7 21, सो सॉरी 3 7 21 प्लस 1 22, हाचा किती आलाय 2, 3 8 24 आणि 2 26, परत हातच्याले 2, 3 6 18 आणि 2 20, हातच्याले 2, 3 5 15 आणि 2 17, हातचाला 1, 3 1 3 आणि 1 4, 4706.25. म्हणजे क्रांतीचा जो शेअर आहे तो किती आलाय 4706.25. सुमंगलाचा किती आलाय, तर क्रांती 3 होती आणि सुमंगला 1 होतं, म्हणजे त्याचं किती येणार 1568.75. इथं तुम्हाला क्रॉस चेक करायला चान्स आहे. टेक द टोटल, टोटल शुड बी 6275. बरोबर आहे. आता आपल्याला राउंडिंग अप करायचं थोडंसं. क्रांती, सी व्हॉट इज द रूल, बिलो 0.50 इग्नोर and above 0.50 add ₹1, add ₹1. This is the rule, this is the rule. So 4706 क्रांती आणि हे किती आलंय 1569 करावं लागेल, 1569. व्हेरी गुड. हे टॅली करतोय, नीट लक्ष द्या. काय फिगर पहिली 4706, दुसरी फिगर काय आली बघा लवकर 1569. टोटल, टोटल हियर किती आहे टोटल 6275. Is it correct? Is it correct? See your P&L account. थोडासा टच पॅड आता जरा थोडासा ओला झालाय, त्यामुळं थोडा काम करायला त्रास देतोय. जस्ट मिनिट. प्रॉब्लेम सोडल्याशिवाय आपण थांबणार नाहीये. बघा ट्रेडिंग अकाउंट कसं दिसतंय बघा. P&L अकाउंट बघा. कॅन यू सी लाईक दिस? हॅव यू फॉलोड हाऊ टू टॅली इट? So net loss I have to write on debit side, debit side. So I will write here on the debit side 2 net loss brought down amount would be 4706 1569. So we want to take the totals now.
हियर 1,20,000, 40,000 मायनस करायचे 4,706. डेबिट टोटल काय आली बघा लवकर. 4,706 1,569. नाउ वी नीड टू मेक सबस्ट्रॅक्शन्स. आपल्याला सबस्ट्रॅक्शन्स करायचे. काय सबस्ट्रॅक्शन्स येतील बघा लवकर. 10 तून 9 गेल्यावरती 1 राहणार आहे. परत हातचा एक आलाय 7, 10 तून 7 गेल्यावरती 3 राहतील. हातचा एक आलाय 5, 6, 10 तून 6 गेल्यावरती 4 राहतील. हातचा आला 1, 10 तून 2 गेल्यावरती 8 राहतील. बरोबर आहे. हातचा पुन्हा एक आलाय 3. इट इज 38,431. परत एकदा 10 तून 6 गेल्यावर किती राहतील 4. हातचा एक 9, हातचा एक 10 तून 8 गेले 2, हातचा एक 5, 10 तून 5 गेले 5, पुन्हा एक 1 1. 1,15,294. सो इकडे लिहिणार आहे 1,15,000. $1,15,294. पुढे 38,431. 2 balance carried down, taken to balance sheet liability side. क्लोज करायचे. हाऊ टू सी 1,20,000, 40,000, 40,000. So capital account is over. Now let us move towards balance sheet. First line, partners capital. पहिला कोण आहे. फर्स्ट इज क्रांती and second is सुमंगला. सो पहिल्याची अमाऊंट किती आली 1,15,000. 294. सेकंड 38,000. 431. टोटल्स 5. 12 हातचाला 1. 4 आणि 5 आणि 2 7. 8 आणि 5 13, 3 हातचाला 1. 3 आणि 2 5. 1,53,725. 1,53,725 इज द टोटल. बरोबर आहे. एकदा क्रॉस व्हेरीफाय करा. क्रॉस व्हेरीफाय सारखं करत राहिलं पाहिजे. क्रॉस व्हेरीफाय केल्यावरती काही प्रॉब्लेम येत नाही. छोटीशी मिस्टेक अख्खा प्रॉब्लेम चुकू शकते. आता तुम्ही पाहिलं नेट लॉसचं जागा फक्त बदलली. म्हणजे काय, लॉजिकच रॉंग गेलं तिथं आणि फुल प्रॉब्लेम विल गो रॉंग इन दॅट केस. मला लक्षात आलं म्हणून ठीक आहे. बट ॲट युअर एंड देर मे बी अ चान्स ऑफ कन्फ्युजन. आता टॅली करायचे. नाव लक्ष द्या. टोटल करतोय. प्लीज लक्ष द्या. इट इज 5. पुन्हा 2 2 2 2 7 7 8 15 आणि 7 22. हातचे आले 2. 2 आणि 5 7 आणि 3 10. 0 हातचा आला 1. 3 आणि 2 5. 5 आणि 5 10. 0 हातचा आला 1 2. 200 255. 200 225. आता ॲसेट साईड बाय डिफॉल्ट टोटल आली पाहिजे बाळांनो. 0 0 0 5 आणि 5 10 5 15 5.
हातचा आला का 7 आणि 1 8, 8 आणि 7 15, 15 आणि 7 22, 22 2, 22 2, हातचा किती आलाय बरं 2, 8 आणि 2 10, 10 10, 10 आणि 7 17, 17 आणि 25, 25 आणि 5 30 आणि 2 32, 2, हातचे किती आले 3, 3 आणि 1 4, 8 आणि 4 12, 12 आणि 3 15, 15 आणि 1 16, 17 18, 18 आणि 2 20 आणि 1 21, 22 23, 23 आणि 7 30, 31, 31 आणि 9 40, 0, हातचे किती आले 4, 4 आणि 2 6, 6 आणि 1 7, 7 आणि 1 8, 8 आणि 2 10 आणि 1 11, 11 आणि 9 20. So answer is 200 225. Answer is 200 225. मग इकडे लिहितो ब्लॅक पेन. टू टू फाय again. Two hundred 225 is the answer. Have you followed? सोल्युशन समजलं का रे कसं केलंय मी? छोटीशी मिस्टेक झाली, अदरवाईज इट्स अ व्हेरी ब्युटिफुल वन. बरोबर आहे. मी हे अपलोड करणार आहे तरीसुद्धा, कारण मी तुम्हाला सांगितलं ह्या मी प्रॉब्लेम ॲक्च्युअल सोडवतोय, लक्षात घ्या. आणि वहीत सोडवणं, फळ्यावरती सोडवणं थोडासा फरक असतो. डिजिटलवरती सोडवताना आता थोडासा फरक पडतोय. फक्त फरक पडतोय म्हणजे काय, छोटीशी मिस्टेक हो झाली नाही पाहिजे ॲक्च्युली, पण आता माझी झाली. ठीक आहे, डझंट मॅटर. सेकंड प्रॉब्लेमला नाही होणार. बरोबर आहे. सो दिस इज व्हॉट द काय म्हणूयात आपण सोल्युशन ऑफ आवर फर्स्ट प्रॉब्लेम ऑफ फायनल अकाउंट्स. बघा फुल बॅक रोड नीट बघून घ्या. तुम्हाला सोल्युशन हवा असलं तर मिळून जाईल, काही प्रॉब्लेम नाही. नीट लेक्चर ऐकलं तर होऊन जाईल. दिस इज द जो ब्लँक पार्ट सोडला होता ना P&Lचा, ती तरफ कॅल्क्युलेशन करता येतं. कोणी काय बोलणार नाही आहे, बिंदास्त करायचं. आणि ॲट लास्ट दिस इज द बॅलन्स शीट विच आय हॅव टॅलीड. काय बोलते कळते का? सो टुडे आय हॅव सॉल्व फर्स्ट प्रॉब्लेम. बराच वेळ लागला असेल, तुम्ही नक्की प्रॉब्लेम बघा. One of the solution just like as notebook we have prepared. See the way of presentation, see the way of writing. सगळं व्यवस्थित बघा. हां, आणि प्रयत्न केला आहे प्रॉब्लेम छान सोडवायचा. तुम्हाला कळेल अशी आशा बाळगतो, तुम्हाला प्रॉब्लेम आवडेल अशी आशा बाळगतो. आणि हा आजचा प्रॉब्लेम या ठिकाणी थांबवतो. खूप वेळ लागला आहे, पण आता असंच होणार. वेळ तर लागेल, कारण डिजिटली लिहितोय. पेनवरती अजून कमांड तेवढी निर्माण झालेली नाही. एकदा ती निर्माण झाली, अक्षर छान येईल अँड थिंग्स विल हॅपन फॉर अस. सो टिल दॅट टाईम आपण या ठिकाणी थांबायला हरकत नाही. हां, थांबतोय.